विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, आपण पाहत आहात सहकार वार्ता। सहकार क्षेत्रातले कायदे, नियम, परिपत्रक आणि प्रत्यक्ष उपयोगी पडेल असं मार्गदर्शन अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत देणारं आपलं विश्वासार्ह मराठी माध्यम। अनेकांच्या मनात पतसंस्था सुरू करण्याचा विचार असतो, पण नियम आणि प्रक्रियेबद्दल थोडा गोंधळ असतो, नाही का? काळजी करू नका। चला तर आज आपण पतसंस्था नोंदणीच्याच या जगात जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे नियम नेमके काय आहेत आणि ते तुमच्या संस्थेच्या भक्कम पायासाठी इतके महत्त्वाचे का आहेत। बघा, पतसंस्था सुरू करायची इच्छा तर अनेकांना असते, पण नोंदणीच्या नियमांबद्दल पुरेशी स्पष्टता नसते। आणि मग होतं काय की योग्य माहितीशिवाय केलेला अर्ज नाकारला जाऊ शकतो, ज्यामुळे आपला वेळ आणि कष्ट दोन्ही वाया जातात। म्हणूनच आपल्या संस्थेचा पाया अगदी सुरुवातीपासूनच मजबूत राहावा, यासाठी हे नियम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आपण यातली प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपल्या मनात प्रश्न येतो की नोंदणीसाठी इतके कडक नियम आहेत तरी का? तर यामागे शासनाचा एक खूप स्पष्ट हेतू आहे, तो म्हणजे सहकार क्षेत्राला, विशेषतः पतसंस्थांना आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणं। हे नियम म्हणजे काही अडथळा नाहीये, तर ते संस्थेच्या आणि महत्त्वाचं म्हणजे ठेवीदारांच्या संरक्षणासाठी एक कवच आहेत। आता हे नियम आले कुठून? तर याचा आधार आहे महाराष्ट्र शासनाचं 8 मार्च 2019चं एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक। याच परिपत्रकामुळे संपूर्ण राज्यात नवीन पतसंस्था नोंदणीसाठी एक समान आणि पारदर्शक नियम लागू झाले। त्यामुळे कोणाचाही गोंधळ उडत नाही आणि प्रक्रिया सगळ्यांसाठी सारखीच राहते। या परिपत्रकाची उद्दिष्टे खूपच महत्त्वाची आहेत। पहिलं म्हणजे काही संस्था ज्या अनियंत्रितपणे सुरू होतात आणि नंतर आर्थिक अडचणीत येतात त्यांच्यावर नियंत्रण आणणं। दुसरं आणि हे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे सामान्य माणसाच्या कष्टाचा पैसा म्हणजेच ठेवीदारांच्या गुंतवणुकीला पूर्ण संरक्षण देणं। आणि तिसरं, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नोंदणीचे नियम सारखेच करणं, जेणेकरून त्यात एक प्रकारची स्पष्टता येईल। चला आता आपण थेट नियमांबद्दलच बोलूया। सुरुवात करूया सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीतल्या पतसंस्थांपासून। यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक ही मोठी शहरं वगळून उर्वरित महाराष्ट्राचा समावेश होतो। हा तक्ता जरा नीट बघा, यात एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते। जसं तुमचं कार्यक्षेत्र वाढतं तशी भांडवल आणि सभासदांची अटी कडक होते। यामागचं कारणही तसं सोपं आहे। मोठ्या कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहार मोठे असतात, जोखीमही जास्त असते। त्यामुळे संस्थेचा आर्थिक पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे बघा, गाव पातळीसाठी 3 लाख भांडवल आणि 700 सभासद, तालुक्यासाठी तेच 12 लाख भांडवल आणि 2200 सभासद, आणि जिल्ह्यासाठी तर तब्बल 35 लाख भांडवल आणि 2200 सभासदांची गरज लागते। पण थांबा, हे नियम सगळ्यांसाठी सारखे नाहीत। शासनाने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी काही विशेष सवलती दिल्या आहेत, तर दुसरीकडे मोठ्या शहरांमधली आर्थिक आव्हानं लक्षात घेऊन तिथले नियम अधिक कठोर केले आहेत। चला, हे दोन्ही महत्त्वाचे फरक आपण समजून घेऊया। महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महिला पतसंस्थांच्या नियमांमध्ये मोठी सवलत दिली आहे। त्यांच्यासाठी भांडवल आणि सभासद संख्येची अट खूपच कमी ठेवली आहे। अर्थात यासाठी काही नियम आहेतच, जसं की संस्थेचे सर्व संचालक महिला असाव्यात आणि एकूण सभासदांपैकी किमान 75% सभासद महिला असणं बंधनकारक आहे। आता हे आकडे बघा, म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल। सर्वसाधारण पतसंस्थेला जिथे गाव पातळीवर 3 लाख रुपये लागतात, तिथे महिला पतसंस्थेसाठी फक्त 1.5 लाख रुपये भांडवल आणि 250 सभासद पुरेसे आहेत। जिल्हा पातळीवर तर सर्वसाधारण संस्थेला 35 लाख लागतात आणि महिला संस्थेला फक्त 10 लाख, म्हणजे तब्बल 25 लाखांचा फरक आहे। ही सवलत महिलांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एक खूप मोठी संधी आहे। आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया। जिथे महिला संस्थांना सवलत आहे, तिथे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पतसंस्था सुरू करायची असेल तर नियम खूपच कडक आहेत। यामागचं कारणही स्पष्ट आहे। इथली प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल, मोठी लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेली जोखीम। ही रक्कम बघा, तब्बल 75 लाख रुपये। हो,
जर मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात जिल्हा पातळीवर पतसंस्था सुरू करायची असेल तर नोंदणीच्या वेळेच इतकं मोठं भागभांडवल जमा करणं आवश्यक आहे. हे या शहरांमधल्या आर्थिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी गरजेचं आहे. फक्त भांडवलच नाही तर सभासदांची अटही तितकीच मोठी आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी किमान 4,000 सभासद लागतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमची संस्था केवळ काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित नसावी, तर तिला एक व्यापक सामाजिक पाठिंबा मिळायला हवा. जेवढे जास्त सभासद तेवढाच संस्थेवर जास्त विश्वास. मुंबई आणि ठाण्यानंतर मग पुणे, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा नंबर लागतो. या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय पतसंस्था सुरू करण्यासाठी किमान 60 लाख रुपये भागभांडवल आणि 3,000 सभासदांची अट ठेवण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत आपण हे सगळे नियम पाहिले, ही सगळी आकडेवारी पाहिली. पण ह्या सगळ्याच्या मागे उद्देश काय आहे? फक्त कागदपत्रांची पूर्तता करणं तर नाही. या नियमांचा खरा उद्देश आहे तुमच्या संस्थेसाठी एक असा मजबूत पाया तयार करणं ज्यावर भविष्यात एक यशस्वी आणि विश्वासार्ह संस्थेची इमारत उभी राहू शकेल. चांगला हेतू असूनही काही वेळा छोट्या छोट्या चुकांमुळे प्रस्ताव रखडतो किंवा नाकारला जातो. त्यामुळे या गोष्टी नक्की तपासा. सर्व कागदपत्र पूर्ण आहेत का? आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रासाठी भांडवल आणि सभासद संख्या नियमाप्रमाणे आहे का? संचालकांची पात्रता नियमात बसते का? या चुका जर आपण टाळल्या तर आपली प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान होऊ शकते. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. आपण नोंदणीसाठी जेवढी मेहनत घ्याल, जेवढी पारदर्शकता ठेवाल, तेवढाच आपल्या संस्थेचा पाया मजबूत होईल. आणि हीच मजबूत पायाभरणी संस्थेला भविष्यात स्थैर्य, लोकांचा विश्वास आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देईल. त्यामुळे पतसंस्था सुरू करताना कार्यक्षेत्र, भांडवल आणि सभासदत्व या तिन्ही गोष्टींचा योग्य अभ्यास आणि नियोजन करणं हे आपल्या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सहकार क्षेत्रातील अशाच माहितीपूर्ण आणि व्यवहार्य मार्गदर्शनासाठी सहकार वार्ता पाहत रहा. धन्यवाद.